नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, आज ना आम्ही बघा फ्लावर आणलेला होता। मग तो फ्लावर बघा इथं निवडून घेतलाय आणि जेव्हा मी निवडून घेतो ना डायरेक्ट आम्ही पाण्यामध्येच टाकतो। तरी पण आपल्याला बघा एक उकळी काढून घ्यायची असते, पण तरी पण आम्ही ना जेव्हा निवडतो तेव्हा पाण्यातच टाकतो। मग त्याच्यानंतर बघा इथे कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपण ना पाणी घेतलेलं आहे। आपल्याला या पाण्यामध्ये बघा मीठ आणि जरा एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बघा आपण निवडलेला जो फ्लावर आहे ना तो फ्लावर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर बघा आपल्याला उकळी येईपर्यंत ना त्याच्यावर झाकणी ठेवायची आहे। मग कसं होतंय माहितीये काय, आपण जेव्हा झाकण ठेवतो ना उकळी यायला लवकर मदत होते। आणि त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला उघडून बघूया आपल्याला उकळी आलेली आहे काय। तर तुम्ही बघू शकता आपल्याला इथं बघा पाण्याला उकळी पण आलेली आहे आणि फ्लावरला तुम्हाला माहितीच असेल शिजायला काय जास्त वेळ लागत नाही। जेव्हा एका उकळीत येतो ना तेव्हा तो निम्मा शिजलेला पण असतो। आता हा फ्लावर बघा आता आपल्याला हा सगळा बाजूला काढून घ्यायचा आहे। मग ना आता फ्लावरला आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्याच्यासाठी बघा इथं आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये बघा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। आता आपल्याला बघा हे वाटण केलेलं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण बघा याच्यामध्ये आपण ना खोबरं आणि कांदा एक नाही ते भाजून घेतलेला आहे आणि मग आलं लसूण आणि कोथिंबीर याची सगळ्यांची पेस्ट करून हे मसाला बनवलेला आहे। हे जे वाटण आहे आपल्याला बघा त्याच्यामध्ये घालून ना व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या ना मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर आपला हा मसाला एकदम छान भाजलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा लाल तिखट, धने पावडर, आपल्याला गरम मसाला आणि घरची लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याला बघा व्यवस्थित जरा मिक्स करून झाल्यानंतर ना आम्ही नाही तर बघा बटाट्याचे एकदम बारीक बारीक छोटे काप बनवलेले आहेत। मग ते पण बटाटा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण बटाटा ना आपल्याला बघा थोडासा इथं शिजवून घ्यायचा आहे। आपला बघा बटाटा जरा शिजण्यासाठी त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं, कारण बघा फ्लावर आणि जर आपल्याला बटाटा एकत्र शिजवायचं म्हटलं तर फ्लावर कसा आपला उकळीतच शिजलेला असतो आणि त्याच्यानंतर ना त्याच्यासोबत म्हटलं तर कसं फ्लावरचा गाळ होतो, म्हणताना आपल्याला अगोदर बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला बटाटा पण शिजलेला आहे। याच्यामध्ये बघा आपल्याला आता फ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते 2 मिनिटं नाही का शिजून द्यायचं आहे। अशी भाजी बघा तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा, एकदम चटपटीत आणि एकदम भारी लागते। खरंच कुरम्यापेक्षा पण भारी लागते। 2 मिनिटानंतर ना बघा आपला फ्लावर आणि बटाटा एकदम शिजलेला आहे आणि एकदम भाजी आपली तयार आहे आणि बघूनच बघा एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे। या भाजीमध्ये बघा पाणी आम्ही थोडंसं असंच ठेवणार आहे, जास्त काही भाजी आटवणार नाही। आपली फ्लावरची भाजी बघा तयार आहे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।